नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत शेकडो पात्र लाभार्थ्यांनी घरकुलाचं काम पूर्ण केलं। मात्र 8 महिन्यांपासून अनुदान मिळत नसल्यामुळे लाभार्थ्यांनी शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात पंचायत समिती कार्यालयात धडक देऊन निधी न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा दिला। नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पापळवाढोणा, वेणी गणेशपूर, सालोड मांजरी, म्हसाळा, माहुली, चोरमंगळूर, चव्हाळा, सातरगाव, कंझरा, शिवणी, लोणी, वाघोडा या गावातील लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजना अंतर्गत पहिल्या हप्त्याचं अनुदान देण्यात आलं। त्यानुसार लाभार्थ्यांनी घरकुलाचं बांधकाम सुरू केलं। मात्र 8 महिन्यांचा कालावधी होत असूनही अनुदान न मिळाल्यामुळे उर्वरित काम रखडलं आहे। यामुळे लाभार्थ्यांना भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली आहे, तर अनेक लाभार्थ्यांनी उसनवारी करून घरकुलाचं बांधकाम केलं। मात्र अनुदान न दिल्यामुळे उसनवारी व्याजासह चुकवावी लागते। यामुळे लाभार्थी हतबल झाले आहेत। यामुळे शेकडो लाभार्थ्यांनी पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकाऱ्यांना घेराव घालून 7 दिवसात योजनेचा उर्वरित निधी देण्याची मागणी केली आहे। अन्यथा राहुटी आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। मोदी आवास योजनेअंतर्गत नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये जे घरकुल मंजूर झाले त्या लाभार्थ्यांना प्रथम हप्ता मिळाला। त्यानुसार लाभार्थ्यांनी घरकुलाचं पूर्ण काम केलं। कोणाकडनं सिमेंट उधार आणलं, कुठून रेती उधार आणली, कोणाकडनं लोहा उधार आणला, असं करून उधार करून संपूर्ण घर उभं केलं। वास्तविक 1,38,000 रुपयामध्ये मोदी आवास योजनेअंतर्गत घरकुल होत नाही, तरी सुद्धा या लाभार्थ्यांनी उसनवारी घेऊन हे घरकुल उभं केलं। परंतु गेल्या 8 महिन्यापासून मोदी आवास योजनेअंतर्गतचे पैसे अद्यापही या लाभार्थ्यांना भेटले नाही। त्यामुळे आज पंचायत समितीवर आज आंदोलनाचा इशारा दिला की 7 दिवसामध्ये घरकुल मोदी आवास योजनेचे पैसे न आल्यास आम्ही या पंचायत समिती कार्यालयात सरकारच्या विरोधात राहुटी आंदोलन करू असा इशारा आज शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी दिला आहे। परंतु या निमित्तानं मला या ठिकाणी एक म्हणायचं आहे की एकीकडे आपण लाडकी बहीण योजना आणतो, लाडक्या बहीण योजनेमध्ये तब्बल ॲडव्हान्स पैसे दिले जाते, 2 महिन्याचे 3 महिन्याचे एकदमात पैसे दिले जाते। मोदी आवास योजनेचे पैसे असेल, पंतप्रधान आवास योजनेचे पैसे असेल, MREGS अंतर्गत असलेल्या अनेक योजनेचे पैसे असेल, या योजना मात्र थांबवल्या गेल्या आणि लाडक्या बहीण योजनेचे पैसे दिले गेले। परंतु सरकारला आज इशारा असेल की ज्याप्रमाणे आपण लाडक्या बहीण योजनेला पोहोचल्या चालले त्याचप्रमाणे ज्या विविध योजना आहे शासनाच्या त्याचा निधी तात्काळ वितरित करावा, अन्यथा याचा परिणाम हा या सरकारला, शिंदे फडणवीस सरकारला भोगावा लागेल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी देतो। आणि 7 दिवसानंतर आम्ही पंचायत समिती कार्यालयात राहुटी आंदोलन करू असा इशारा सुद्धा या निमित्ताने या ठिकाणी देतो।